इकडे म्हणजे लहान बाळापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत येऊ शकतो. अच्छा, म्हणजे सगळ्यांसाठी एकंदरीत पूर्ण फॅमिलीसाठी लहानापासून मोठ्यापर्यंत की असं काहीच नाही की म्हणजे बाकीचं कपलच पाहिजे असं नाहीये. आपल्याकडे सिनियर सिटीजन पर्यंत येतात. तर गुड मॉर्निंग. आता सकाळचे 7:30 वाजले. तर आपण फ्रेश वगैरे झालो आहे मस्त. आता आपण जाऊया नाश्ता करायला आणि नाश्ता करून झाला की आपण पुढे जायचं आहे फार्म व्हिजिटला. तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे आहेत तर ती दाखवतील आणि त्याच्यानंतर मग फिशिंग आहे आणि मग ट्रॅक्टर चालवलं मिळतं तर ट्रॅक्टर पण चालव. तर आता आपण जाऊया आणि फार्म व्हिजिट करूया. चला, तोपर्यंत मी तुम्हाला हा आजूबाजूचा परिसर दाखवतो आमच्या रूममध्ये. मस्त असा रूम आहे आणि ही पूर्ण अशी सिनेरी, सगळी चिकूची झाडं वगैरे आहेत. तुम्हाला पाठवून आवाज येतच असेल. एकदम शांतता आहे सगळी. तर रातकिड्याचा आवाज कसा असतो तसा आवाज आहे. चला तर मग आपण जाऊया फार्म व्हिजिटला. तर हा आपल्याबरोबर आहे, तो आपल्याला फार्मचं सगळं दाखवेल. तर चला या. सुपारी के झाड़ है. अच्छा, मिंट. ओके. मिंट आहे. अच्छा, आपलं लाजाळू. इधर सब चीकू का है. अच्छा, आलू वाली पत्ता. हाँ हाँ, आलूवडीची पानं. त्याची घडबीड आहे एकदम मस्त. निंबू. अच्छा, कापूस इधर कापूस. ओ कापूस. कापूस. येस. लाल माठ. हाँ. धनिया. ते लाल माठ, धनिया आणि अच्छा पालक. मूली. हाँ. ये व्हाइट कांदा. ओके, सफेद कांदा. ये मूली. मुळाचा. ओके, मुळा. धनिया. ओके. लाल माठ. हाँ. गोभी पत्ता फ्लावर. अच्छा, हे कोबीच आहे, हे फ्लावर आहे. नहीं, ये वाला फ्लावर है, ये गोभी पत्ता. हा फ्लावर आहे आणि हे कोबीच आहे. ओके. मिर्ची झाड़ है. कसले? मिर्ची. मिरची. अच्छा, ही मिरचीची झाड आहे. टमाटर. ओके, हे टोमॅटोच आहे. ये बघा इथे बघा. हा बघा इथे टोमॅटो लागलेला आहे. अच्छा, भाताची शेती केलेली आहे. अजून छोटे आहेत. अच्छा, जामचं झाड आहे. ते इथे हळद वगैरे आहे. अच्छा, दुधी. तुलसी. मेथी.
लोकल मेथी आहे. इथे ह्या सगळ्या भाज्या अशा काढून ठेवल्या आहेत त्या विकायला, म्हणजे या फार्ममधल्याच आहेत सगळ्या, केळी वगैरे. हे केळीचं फूल काढून ठेवलं आहे आपण. तुम्ही माझ्या मागे तर बघू शकता की गोठा आहे म्हशींचा. तर खूप अशा म्हशी आहेत, तर आपण बघूया जरा. हिचं नाव सुनंदा, हिचं नाव नंदा, ये गोनंदा, हा चंदा, ही मंदा आणि ही अलकनंदा. तर अशा सगळ्या आहेत. येऊ का आतमध्ये? मी घेऊन येतो थोडे. अच्छा अच्छा अच्छा. हा बाहेर यार. हो घेऊन आलाय. तर आता आपण हातात घ्या. मस्त या. किती काय बसला आहे. पण त्याला घेतलंय. उभी. तर आता आपण पूर्ण फार्म वगैरे बघून आलो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती अप्रतिम जागा आहे आणि खूपच मोठी जागा आहे यांची. म्हणजे प्रॉपर्टी पण खूप मोठं तुम्ही बघू शकता इथे तिकडे. आपण तर पूर्ण व्हिजिट करून आलो. सगळं पालेभाज्या आणि ते जेवण पण असं आहे की ह्या ज्या पालेभाज्या पिकतात वगैरे तर त्याचं जेवण बनवलं जातं सगळं. म्हणजे सगळं ऑर्गॅनिक फूड आहे इथे, असं म्हणजे बाहेरून वगैरे काहीच नाही. तर आता आपण फार्म व्हिजिट केली आहे पूर्ण. तर आता आपण हा ट्रॅक्टर चालूया. आपल्याला चालवायला येतील. हा ट्रॅक्टर चालवून झाला की नंतर फिशिंग करायला जाऊया. तर तो आलाय ट्रॅक्टर घेऊन, हा ट्रॅक्टरची चावी घेऊन. तर आता आपण बघूया. आत्ताच आपण मस्त ट्रॅक्टर राईड केली. तर आपण जाऊया आता फिशिंग करायला. हां काय फिशिंग करायला जाऊया. तर तो आपल्याला फिशिंग करायला घेऊन जाईल. आणि आता आपला लॉगआउट टाईम पण आहे चेकआउटचा. तर आपण जाऊया आता फिशिंग करायला. चला डायरेक्ट त्या पॉइंटवर जाऊ. तर आता आपण चिकन घेतलं आहे, त्याच्या गळाला लावू आणि मासे पकडूया. पूर्ण असा पॉन्ड आहे माशाला, म्हणजे तलावसारखं बनवलं आहे. तर तिथे आपण लावूया. तर आता आपण हे चिकन लावलेलं आहे. तर आता जाऊ मासे पकडायचे. चला कधी यायचो मासो आणि पकडतो लय कधी आणि तळून खातं लय कधी. हा माय हे दोनदा येडे बनवून गेले, आता तिसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा पकडतो लय. मच्छी लागली आपल्या हाताला बघा. आपण पकडलेली आहे. फायनली आपल्याला मच्छी मिळालेली आहे. म्हणजे आपलं नशीब होतं आणि मच्छी मिळाली. तर फायनली आपल्याला मासा भेटला. आपण मासा पकडलेला आहे.
आणि त्यांना आता परत आपण पाण्यात सोडून दिलं. तर असं आहे. आणि हा 15 फूट खोल, याच्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत. तर ते सांगत होते की तुम्ही अजून सकाळी आले असते ना, म्हणजे 7:30-8पर्यंत, तर अजून पण मासे भेटले असते, कारण की थंडावा असतो, तर त्याच्यामुळे लवकर आता ऊन आहे म्हणून भेटले नाही. तर फायनली आपलं हे सगळं पूर्ण झालेलं आहे. आपण सगळं फिरून वगैरे आलो. हां, तर आता आपण जाऊया आपण मुंबईला, काय आपल्या घरी. तर तुम्हाला हा पूर्ण ओव्हरऑल सगळा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ह्या फार्मला यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळं लिहिलेलं आहे की कुठे काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण दिले आहेत. तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट सांगा की आम्हाला असं असं आहे, हे पाहिजे, आणि दिवस कोणते कोणते आहेत. तर तुम्हाला इथे नक्की अवेलेबल करून मिळेल. आणि इकडचा स्टाफ वगैरे एकदम पूर्ण हेल्पफुल आहे. तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती तुम्हाला मदत केली जाईल. तर असा हा पूर्ण ओव्हरऑल आपला व्हिडिओ होता. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा कसं आहे ते. चला भेटू. जय हिंद. तर नमस्कार, आपण आलेलो समर्थ ॲग्रो कृपा फार्मला, पालघरला. तर आपल्याबरोबर त्या फार्मचे ओनर आहेत, तर आपण त्यांच्याबरोबर बोलू जरा. की सर्वप्रथम नमस्कार. तर तुम्ही मला एकंदरीत सांगा या ॲग्रो फार्मची सुरुवात कधी झाली, हां, आणि इकडचे रेट्स वगैरे बाकी सगळं काही डिटेल्समध्ये ते तुम्हाला. आपल्याकडे 2016 पासून आम्ही 2 रूमने सुरुवात केलेल्या. ओके. आणि आता तरी आपल्याकडे एक 17-18 रूम आहेत. याच्यात 4 वुडन कॉटेजेस आहेत, 9 क्लासिक रूम आहेत, एक मड हाऊस आहे आणि एक डॉर्म आहे. आणि 2750 पासून सुरुवात होते. ह्याच्यात तुम्हाला 12चं चेक-इन, दुसऱ्या दिवशी 11चं चेकआउट, लंच, हाय टी, डिनर, ब्रेकफास्ट आणि फार्मच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी या पॅकेजमध्ये मिळतात. व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड अवेलेबल. आणि प्रत्येक वाराला म्हणजे व्हेज नॉनव्हेज असतं असं वार ठरलेलं नाही? रोज असते, रोज व्हेज नॉनव्हेज दोन्ही असते. आणि इकडच्या ऍक्टिव्हिटीज एकंदरीत काय काय, म्हणजे लहान मुलांचे गेम्स वगैरे झाले ते सोडून बाकी काही? स्विमिंग पूल, फोम पूल, स्नूकर टेबल टेनिस, कॅरम, आर्चरी, ट्रॅक्टर राईड, शनिवार रविवार असेल तर बुलक आणि फार्म व्हिजिट, जसं सीझनल भाज्या, मेडिसिनल प्लांट, फूड फार्मिंग, रॅबिट फार्मिंग, प्रोजेक्ट. अच्छा. आणि हा स्विमिंग पूल एकंदरीत आहे तो तर मला खूपच आवडला, कारण की त्याने एक समोरचा व्ह्यू येतो, ते एक वेगळंच बनवलंय. तर त्याचा असं टायमिंग वगैरे आहे का स्विमिंग पूलचा? सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत. अच्छा. आणि ते कोण कोण येऊ शकतं, म्हणजे फॅमिली? आपल्या इकडे म्हणजे लहान बाळापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत येऊ शकतात. अच्छा, म्हणजे सगळ्यांसाठी एकंदरीत पूर्ण फॅमिलीसाठी, लहानापासून मोठ्यापर्यंत, की असं काहीच नाही की म्हणजे बाकीच्या कपल्सच पाहिजे असं नाहीये, आपल्याकडे सिनियर सिटीजन पर्यंत आहे. अच्छा अच्छा अच्छा, चालेल. एकंदरीत खूपच मस्त स्टेशन आणि आपलं फार्म हाऊस स्टेशन पासून तसं 5 किलोमीटर, 10 मिनिटं लागतात. आणि एक छोटी रिक्षा घेतली तर तो 100-150च्या मध्ये काही घेतो. अच्छा. आणि मोठी रिक्षा घेतली जिथे 10 लोक असतात तर तो 300 रुपये. म्हणजे एकंदरीत मुंबईपासून पण एकदम जवळच आहे. काय बाय रोड पेक्षा बाय ट्रेनचा प्रवास खूपच इझी आहे. मनोरवरून यायला लागतो आणि मुंबईतून ट्रॅफिक लागते, त्याच्यापेक्षा ट्रेन बेस्ट आहे. तुम्हाला वेळ पण वाचतोय आणि तुमचं पेट्रोलही वाचतोय. म्हणजे तुम्ही अगदी एसीची जरी तिकीट काढली ना 350 फर्स्ट क्लासची, तरी तुम्हाला तो 700 रुपयात तुम्ही येऊन जातील आणि वेळ महत्वाचा वाचेल. आणि हे इकडचं पॅकेज 1 डे साठी पण असतं? हा, 1 डे पॅकेज आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5. ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, फार्मच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. सॅटर्डे संडे असेल तर 1200 रुपये, वीकडेज असेल तर 1000 रुपये. आणि सगळ्यांसाठी एकच आहे की लहान मुलांसाठी काही कन्सेशन वगैरे? हा, 3 वर्षाच्या खालची मुलं फ्री आहे. 9 वर्षापर्यंतच्या मुलाचे 500 रुपये लागतात आणि त्याच्यावरचे सगळे फुल. अच्छा. एकंदरीत तुम्ही खूपच मस्त गेलाय, म्हणजे एकदम मुंबईच्या म्हणजे शहराच्या धकाधकीच्या जीवनातून जर कोणाला वेळ काढायचा असेल तर इथे येऊन म्हणजे एक पूर्ण दिवस शांततेत एकदम राहता येतं. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल. चला पुन्हा भेटू.